गणेशोत्सवाच्या 5व्या दिवशी म्हणजे आज ज्येष्ठा गौरींचं पूजन आणि तृप्तीभोजन झालं। गौरी आगमनाच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे ज्येष्ठा नक्षत्रावर गौरींची पूजा केली जाते। सकाळी गौरींची पूजा आरती करून फराळाचा नैवेद्य दाखवला जातो। विदर्भात गौरींना महालक्ष्मी असं म्हटलं जातं। कोकणात घावन घातल्याचा तर विदर्भासह उर्वरित महाराष्ट्रात अनेक ठिकाणी पुरणाचा नैवेद्य दाखवला जातो। सातारा जिल्ह्यातही घरोघरी गौरी पूजनाची लगबग दिसून आली। आजच्या दिवशी विविध रूपात सजलेल्या संपन्नतेचं प्रतीक असलेल्या गौराईच्या दर्शनाला आलेल्या आसपासच्या महिला आणि मुलींचं आदरपूर्वक स्वागत केलं जातं। गोडोली शाहूनगर इथं घरोघरी गौरींची पूजा करून नैवेद्य दाखवण्यात आला। यावेळी लहान मुलांकडून गौरीची आरती करण्यात आली। बुलढाणा जिल्ह्यातही माहेरवाशीण महालक्ष्मीचा उत्सव साजरा केला जातो। बुलढाण्यातल्या वारे कुटुंबियांनी विधवा स्त्रियांना महालक्ष्मीच्या पूजेचा मान देत चांगला सामाजिक संदेश दिला आहे। बुलढाण्यातल्या मानस फाउंडेशनच्या वतीनं ही चळवळ चालवली जाते। त्याला आता इतरांचाही प्रतिसाद मिळतो आहे। दरम्यान 5 दिवसांच्या गणपतींना आज निरोप देण्यात येत असून त्यासाठी सर्व यंत्रणा सज्ज आहेत। अकोल्यातही ज्येष्ठा कनिष्ठांना पक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला। कोल्हापूर जिल्ह्यात घरोघरी आकर्षक मखरांमध्ये विराजमान ज्येष्ठा कनिष्ठा गौरींचं पूजन करून पुरणपोळी, आंबील यासह पक्वान्नांचा नैवेद्य दाखवण्यात आला।